Hello, my dear students. Welcome again in Gokhale Education Society's online teaching program year 2020 and 2021. शासनाने सांगितलेल्या आदेशानुसार आपल्या शाळा पुन्हा एकदा आता बंद झालेल्या आहेत. मात्र या कोरोनाच्या काळातही आपण ऑनलाईन व्हिडिओंकडे लक्ष द्यायचं आहे. Myself, Mr. Mutkule GS, Assistant Teacher from Gokhale Education Society's Sri Jairam Bhai High School, Nashik Road. Dear students, in today's video, we are going to start our Unit 5 on page number 61 and the subunit from that unit number 5, that is the wind. WIND, wind म्हणजे वारा. आपल्या सर्वांच्या परिचयाचा असणारा हा वारा. बघूया तर मग आपण कविता सुरू करूया. दिस इज ॲन व्हेरी इंटरेस्टिंग पोयम. स्टुडंट्स, लेट्स स्टार्ट द पोयम. देर इज अ स्टेटमेंट. आय रीड दॅट स्टेटमेंट. मी तिथे दिलेलं एक विधान वाचतोय. लिसन, रिपीट, लर्न अँड रिसाईट. याचा अर्थ ऐका, म्हणा, शिका आणि म्हणून दाखवा. रिसाईट म्हणजे पाठ करणे असाही त्याचा अर्थ होतो. आता ही कविता आपण शिकूया आणि या कवितेतील फर्स्ट स्टांझा म्हणजे पहिलं कडवं आपण सुरू करूया. I saw you toss the kites on high and blow the birds about the sky. That means, poet says, I saw the wind when it tossed the kites on high. म्हणजे कवी म्हणतो की मी वाऱ्याला बघितलंय पतंगाला उंच उंच उडवताना अँड ब्लो द बर्ड्स अबाउट द स्काय. आणि आकाशामध्ये पक्ष्यांनाही उडवताना मी वाऱ्याला बघितलं आहे. म्हणजे टॉस द काइट्स अँड ब्लो द बर्ड्स, इट इज द मेन वर्क ऑफ द वाइंड or the wind, and all around I heard you pass like ladies' skirts across the grass. That means, poet says, all around I heard you. When wind passed through everywhere, I heard you. म्हणजे इथे कवी म्हणतोय की जेव्हा वारा इकडून तिकडून वाहत असतो त्यावेळेला मी वाऱ्याचा आवाज ऐकला आहे. लाईक लेडीज स्कर्ट्स अक्रॉस द ग्रास. आणि या वाऱ्याचा आवाज, लेडीज स्कर्ट म्हणजे हे स्त्रियांचं परिधान करण्याचं एक वस्त्र आहे. आणि वेन दिस लेडीज स्कर्ट रब ऑन द ग्रास, द साऊंड क्रिएटेड इट इज सिमिलर टू द विंड. म्हणजे वारा वाहताना जसा आवाज येतो तसाच आवाज लेडीज स्कर्ट ज्या वेळेला गवतावरून चालताना तो स्कर्ट त्या गवतावर घासला जातो त्या पद्धतीनं त्या वाऱ्याचा आवाज येतो. ओ विंड अ ब्लोइंग ऑल डे लाँग, आय सॉ द डिफरंट थिंग्स यू डीड दॅट सिंग्स सो लाऊड ऑलवेज यू. म्हणजे हे वाऱ्या, यू दिवसभर वाहणाऱ्या वाऱ्या. दॅट मीन्स, आणि पोएट रॉबर्ट लुईस स्टीव्हन्सन आवाजात सेज लाऊड दॅट आय सॉ द गाणाऱ्या वाऱ्या. म्हणजे काय, कवी वाऱ्याला मोठ्या आवाजामध्ये गाणाऱ्या वाऱ्या आणि दिवसभर वाहणाऱ्या वाऱ्या मी तुला बघितलंय, मी तुला ऐकलंय आणि मी तुला फीलही केलंय. बट ऑलवेज यू. आता इथे बघा, वारा ही काही बघण्याची गोष्ट नाही, मात्र कवीने गोष्टी इमॅजिन केलंय. बट म्हणजे कवीने इथे एक डझंट गृहीत धरलंय. आय सॉ यू टॉस द काइट्स म्हणजे तुला मी पतंग उडवताना पाहिलंय. म्हणजे इथे वाऱ्याला बघितलंय असं इमॅजिन केलंय. स्वतःला मात्र कधीही दाखवत नाहीस. स्टार्ट द सेकंड स्टांझा लपून ठेवतोस. जसं मी
मागील कडव्यामध्ये सांगितलं की वारा हा दिसत नाही, मात्र तो फील आपल्याला करता येतो. वारा हा स्वतःला लपवतो. आय फेल्ट यू पुश. हिअर पोएट सेज आय फेल्ट यू पुश. दॅट मीन्स तू ढकलतोस. आय हिअर्ड यू कॉल म्हणजे तू बोलवतोस, म्हणजे तू कोणालाही आकर्षित करतोस. आय कुड नॉट सी युअर सेल्फ ॲट ऑल. दॅट मीन्स तुला कोणीही पाहू शकलेलं नाही, तुला कधीही कोणी पाहू शकत नाही आणि तू कधी कोणाला दिसतही नाहीस. तू स्वतःला नेहमीच लपवत आलेला आहेस. ओ विंड अ ब्लोईंग ऑल डे लाँग. ओ विंड दॅट सिंग्स सो लाऊड अ सॉन्ग. हे दिवसभर वाहणाऱ्या वाऱ्या आणि हे मोठ्या आवाजामध्ये गाणं गाणाऱ्या वाऱ्या. तू वेगवेगळ्या गोष्टी करतोस, तू स्वतःला नेहमीच लपवतोस, मात्र आम्ही तुला सर्वजण फील करू शकतो, तुला तुझा आवाज ऐकू शकतो. आता आपण बऱ्याच वेळा वारा वेगाने वाहत असताना वाऱ्याचा जोराचा आवाज ऐकलेला आहे आणि कधीकधी तर हाच वारा एकदम क्रूर रूप धारण करतो आणि वादळाचं स्वरूप त्याला मिळतं, हे आपल्या सर्वांना माहीत आहे. आता ह्या दुसऱ्या कडव्यामध्ये कवीने वाऱ्याला उद्देशून काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. नाव लास्ट स्टांजा, दॅट मीन्स थर्ड स्टांजा. लेट्स स्टार्ट द थर्ड स्टांजा. ओ यू दॅट आर सो स्ट्रॉंग अँड कोल्ड. ओ ब्लोअर आर यू यंग or old? Here, poet make a statement related with wind. Oh, you that are so strong and cold. म्हणजे कवी इथे म्हणतोय की हे वाऱ्या, तू खूप मजबूत आहेस आणि तू खूप थंडही असतोस. ओ ब्लोअर म्हणजे हे वाहणाऱ्या वाऱ्या. आर यू यंग or old? Here poet asks a question to the wind that are you young or old? म्हणजे हे वाहणाऱ्या वाऱ्या, तू तरुण आहेस की म्हातारा आहेस? This is a question of little boy. Okay. Are you a beast of field and tree? Another question asked by a poet that are you a beast or of field and tree? That means तू पशु आहेस म्हणजे तू प्राणी आहेस की जो शेतामध्ये असतो आणि झाडांवर असतो, असा एखादा प्राणी आहेस? और जस्ट अ स्ट्रॉंगर चाइल्ड दॅन मी, की तू एक स्ट्रॉंगर चाइल्ड म्हणजे तू एक शक्तिशाली मुलगा आहे, माझ्यापेक्षाही शक्तिशाली असा मुलगा आहेस का? असा प्रश्न इथे कवी वाऱ्याला संबंधित विचारतोय. हिअर पोएट आस्क 3 क्वेश्चन्स टू विंड दॅट आर यू यंग और ओल्ड. म्हणजे 3 प्रश्न इथे कवी त्या वाऱ्याला विचारतोय की तू तरुण आहेस की म्हातारा आहेस? आर यू अ बीस्ट ऑफ फील्ड अँड ट्रीज म्हणजे तू एखादा शेतातला किंवा झाडावर असणारा पशु आहेस का? और जस्ट अ स्ट्रॉंगर चाइल्ड दॅन मी, की माझ्यापेक्षा स्ट्रॉंगर असणारा एखादा मुलगा आहेस? दॅट मीन्स आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या, इथे कवीने वाऱ्याला बीस्ट म्हणजे BEAST बीस्ट म्हणजे पशु म्हणजे प्राणी का म्हटलं असावं, की वारा ज्या वेळेला जोरदार, जसं मी मगाशी म्हटलं तुम्हाला की वाऱ्याचं रूप ज्या वेळेला वादळाच्या स्वरूपात असतं त्यावेळेला वारा हा अतिशय पशुसारखा वाटतो किंवा क्रूर वाटतो, म्हणून इथे त्याला शेतातला किंवा झाडावरचा एक पशु असं संबोधलं आहे. ओ विंड अ ब्लोईंग ऑल डे लाँग, आणि हे दिवसभर वाहणाऱ्या वाऱ्या. ओ विंड दॅट सिंग्स सो लाऊड अ सॉन्ग, आणि हे मोठ्या आवाजात
गाणं गाणाऱ्या वाऱ्या. तुम्हाला ह्या प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेस. अ पोएट ऑफ दिस पोयम इज रॉबर्ट लुईस स्टीव्हन्सन. इथे ही कविता आपली संपलेली आहे. सम क्वेश्चन्स रिलेटेड ऑन द पोयम हॅव आस्क्ड बिलो द पोयम. इथे आपल्याला कवितेच्या खाली काही प्रश्न दिलेले आहेत. लेट्स फाइंड द आन्सर्स ऑफ दीज क्वेश्चन्स. क्वेश्चन 2. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. खालील प्रश्नांची उत्तरे द्या. अँड द फर्स्ट क्वेश्चन of them is who blows all day long. This is first question. याचा अर्थ दिवसभर कोण वाहत असतो. आन्सर विल बी, what is the answer? The wind blows all day long. म्हणजे पूर्ण दिवसभर वारा वाहत असतो. Second question. Who sings a loud song? That means मोठ्या आवाजात गाणं कोण म्हणतो. याचं उत्तर तुम्हाला लगेच शोधता येईल. उत्तर आहे विंड सिंग्स अ लाऊड सॉन्ग. दॅट मीन्स वारा मोठ्या आवाजात गातो. थर्ड क्वेश्चन. यातला तिसरा प्रश्न. कॅन वी सी द विंड? म्हणजे आपण वारा पाहू शकतो का? सांगा बरं काय उत्तर असेल आता. राईट. द आन्सर विल नो, वी कॅनॉट सी द विंड. म्हणजे नाही, आपण वारा पाहू शकत नाहीत. आपण दुसऱ्या कडव्यामध्ये बघितलं होतं की वारा सर्व गोष्टी करतो, तो स्वतःला लपवतो. याचाच अर्थ आपण त्याला पाहू शकत नाही. फोर्थ क्वेश्चन. चौथा प्रश्न. कॅन वी हिअर द वाइंड? म्हणजे आपण वाऱ्याचा आवाज ऐकू शकतो का किंवा वाऱ्याला ऐकू शकतो का? आता याचं उत्तर नक्कीच येस असेल. येस, वी कॅन हिअर द विंड. म्हणजे आपण वाऱ्याला ऐकू शकतो. वारा ज्या वेळेला जोरदार म्हणजेच वेगाने वाहत असेल त्यावेळेला आपण वाऱ्याचा आवाज ऐकू शकतो. हे आपण फर्स्ट स्टँजामध्ये म्हणजे पहिल्या कडव्यामध्ये बघितलेलं आहे. आता उरलेली 3 प्रश्नांची उत्तरं तुम्ही स्वतः शोधायची आहेत. त्यातला पुढचा प्रश्न आहे विच लाईन्स आर रिपीटेड? म्हणजे कोणत्या ओळी या पुन्हा पुन्हा आल्या आहेत म्हणजेच रिपीट झाल्या आहेत. पुढचा प्रश्न आहे कॅन यू टेल एनी 2 थिंग्स दॅट द विंड डज, राईट देम. म्हणजे तुम्ही अशा 2 गोष्टी सांगू शकता का की ज्या वारा करतो आणि त्या गोष्टी तुम्हाला लिहायच्या आहेत. मुलांनो, इथे आपल्या युनिट 5 मधलं फर्स्ट पार्ट म्हणजे आपण त्याला म्हणूया पोयम द विंड ही संपलेली आहे. पुढील व्हिडिओमध्ये आपण एक छान स्टोरी बघणार आहोत. स्टोरीचं नाव आहे गो अँड कम. ओके, थांबूया. बाय बाय.